राज्यातील शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान। शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करणार। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात उपाययोजना। यंदाच्या अर्थसंकल्पात चाकण तळेगाव उन्नत मार्ग आणि चाकण शिक्रापूर मार्गासाठी भरीव तरतूद। चाकण तळेगाव या 25 किलोमीटरच्या उन्नत मार्गासाठी अर्थसंकल्पात 6,499 कोटी, चाकण शिक्रापूर 28 किलोमीटरचे 6 पदरी करण्यात येणार असून या मार्गासाठी बजेटमध्ये 5,232 कोटींची करण्यात आली तरतूद। चाकण तळेगाव आणि चाकण शिक्रापूर या 2 मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विकासात्मक मार्गाचा अवलंब। ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी राज्यातील महसूल मंडळात शनिवार 7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा श्री गणेशा कनेरसर येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात 15हून अधिक महसुली सेवांचा नागरिकांना मिळणार लाभ। कनेरसर मंडळातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिलांनी शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य विजयसिंह शिंदे यांनी केले आवाहन। येळवली गावात वन विभागाने तयार केलेल्या पाणवठ्यामध्ये पडलेल्या भेकराला ग्रामस्थांनी वाचवले। वन विभागाने तयार केलेला पाणवठा चुकीच्या पद्धतीने केला असल्याची वन्यप्रेमींसह स्थानिक नागरिकांची तक्रार। पाणी पिण्यासाठी पाणवठ्याजवळ आलेला वन्य प्राणी वन विभागाच्या कामातील त्रुटींमुळे पाण्यात पडल्याचं झालं अधोरेखित। वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणवठ्यांची रचना सुरक्षित पद्धतीने करणे, उतरणीची व्यवस्था करणे आणि वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग ठेवणे आवश्यक। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आणि तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने वरुडे ग्रामस्थांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जपली सामाजिक उपक्रमांची बांधिलकी। वरुडे येथील रक्तदान शिबिरात 2 महिलांसह 40 दात्यांनी केलं रक्तदान। बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंड सहसंयोजक निशांत तांबे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सूरज पोखरकर आणि वरुडे ग्रामस्थांनी केले शिबिराचे संयोजन। यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलेश तांबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रविराज तांबे, माजी उपसरपंच रुपेश तांबे, पोलीस पाटील प्रकाश वाघोले, बजरंग दल वरुडे शाखेचे अध्यक्ष राजेश तांबे, सुदर्शन तांबे आदींची उपस्थिती। चिखलात ढकलल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा मनात राग धरून तिघांनी तरुणाला लाथाबुक्क्या आणि लाकडी दांडक्याने मारहाण करीत केली गंभीर दुखापत। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला दिला चोप। या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा। किराणा दुकानदार सुमेर राजू सिंग वय 33 आणि पर्वत राजू सिंग वय 33 दोघेही राहणार कुरळी, मूळ राहणार राजस्थान यांना अटक, तर प्रभात सिंग राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल। या प्रकरणी रामरतन नन्नही प्रसाद चाकेत वय 36 राहणार कुरळी, मूळ राहणार मध्य प्रदेश यांची फिर्याद। मारहाणीत रामरतन साकेत आणि भांडण सोडवण्यासाठी आलेला त्यांचा नातेवाईक कमल भान साकेत दोघेही गंभीर जखमी। कुरळी येथील गायकवाड वस्ती येथे 4 मार्च रोजी दुपारी 4:15च्या सुमारास घडली घटना।